एअर इंडिया कर्मचाऱ्यांचा संप आता मागे घेण्यात आलाय। 25 कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर हा संपही मागे घेण्यात आलेला आहे। 200 पेक्षा अधिक कर्मचारी अचानक सुट्टीवर गेलेले होते। आजारपणाचं कारण देत ही सामूहिक सुट्टी घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला होता आणि अखेर हा संप आता मागे घेण्यात आलेला आहे। 25 कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतल्यानंतर अखेर हा संपही मागे घेण्यात आला। 200 पेक्षा अधिक कर्मचारी हे अचानक सुट्टीवर गेलेले होते आणि त्यावेळी त्यांनी आजारपणाचं कारण देत ही सामूहिक सुट्टी घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला होता आणि मात्र 25 कर्मचाऱ्यांचं हे निलंबन मागे घेतल्यानंतर हा संप सुद्धा मागे घेण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर एअर इंडिया कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे आणि 25 कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर हा संपही अखेर मागे घेण्यात आलाय। 200 पेक्षा अधिक कर्मचारी अचानक सुट्टीवर गेलेले होते। आजारपणाचं कारण देत सामूहिक सुट्टी ही खरं तर घेण्यात आलेली होती आणि निलंबन मागे घेतल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी संप सुद्धा अखेर मागे घेतलाय। तर 25 कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर हा संपही मागे घेण्यात आलेला आहे। 200 पेक्षा हे अधिक कर्मचारी होते, ते अचानक सुट्टीवर गेलेले होते आणि त्यावेळी त्यांनी आजारपणाचं कारण देत ही सामूहिक सुट्टी घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे हे जे कर्मचारी होते ते संतप्त झालेले होते आणि त्यांनी संप सुरू केलेला होता आणि अखेर हा संप आज त्यांनी मागे घेतलेला आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एअर इंडिया कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतलाय। गौरी, खरं तर टाटा ही कंपनी खाजगी कंपनी आहे आणि त्या कंपनीने एअर इंडिया ही कंपनी सरकारकडनं विकत घेतलेली आहे आणि आता काही वर्षामध्येच हा संप झाला होता। सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे मेल टाकलेले आहेत आणि अचानक मेल आल्यामुळं आम्ही ग्राहकांना, प्रवाशांना त्यांची सेवा देऊ शकत नाही। साधारण 170 पेक्षा अधिक विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आली होती आणि त्यामुळं जे प्रवासी होते त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। त्यांची समोरची कामं देखील खोळंबलेली होती। या सगळ्या दरम्यान समजलं की कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ न झाल्यामुळं संप केलेला आहे। त्यामुळे 25 कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं। मात्र हा संप आता मागे घेण्यात आलेला आहे। हा संप होता आणि क्रायसिस मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीने एक हेल्थ कारण समोर दिलं होतं, आरोग्याचं कर्मचाऱ्यांचं दिलं होतं। मात्र खरं तर कर्मचारी हे त्यांच्या वेतन वाढीसाठी संपावर गेले होते आणि दुसरा मुद्दा म्हणजे ज्या 25 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं त्यांचं निलंबन देखील आता मागे घेण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यानंतर आता पुन्हा एकदा एअर इंडियाची सेवा जी आहे ती सुरळीत पार पडावी असाच या निमित्ताने प्रश्न होता, तो होतो की नाही। शिवाजी, तर अखेर हा संप मागे घेण्यात आलेला आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।